इथे बघा, इथे ना आपल्याकडे हा ठोकळ्यांचा एक टॉवर आहे आणि हा 3 ठोकळ्यांचा छोटासाच टॉवर आहे आपल्याकडे. तर मला सांगा की या ठोकळ्यांच्या टॉवरच्या सर्वात वरती काय आहे बरं? तर या टॉवरमध्ये हा जो पिवळ्या रंगाचा ठोकळा आहे ना, हा सर्वात वरती आहे, बरोबर. आणि असाच जर आपण विचार केला की या ठोकळ्यांच्या टॉवरच्या सर्वात खाली काय आहे, तर सर्वात खाली हा जो नारिंगी रंगाचा किंवा चॉकलेटी रंगाचा तुम्हाला ठोकळा दिसतोय, हा ठोकळा सर्वात खाली आहे, आपण असं सांगू शकतो. हे आपण सर्वात वरती आणि सर्वात खालती याचे एक सोपे उदाहरण बघितले आहे. चला आता ह्याच्याबद्दल अधिक जाणून घेऊया. समजा आपल्याकडे ना हे एक सुंदर इथे दिसणारं झाड आहे आणि इथे आपण असं म्हणू शकतो की ही जी पानं आहेत ना, या झाडाची पानं तुम्हाला वरती दिसत आहेत, ही झाडाच्या सर्वात वरच्या बाजूला आहेत किंवा झाडाच्या सर्वात वर आहेत. आणि त्याच प्रकारे आपण काय म्हणू शकतो की ही खाली दिसणारी जी मुळं आहेत, ही झाडाची मुळं ही झाडाच्या सर्वात खाली आहेत किंवा या चित्राच्या सर्वात खाली आपल्याला दिसतात. पण समजा आपण थोडासा वेगळा विचार केला आणि जर असं झाड बघितलं, तर तुम्हाला आता काय दिसतंय बरं? तर तुम्ही म्हणाल हे तर एक उलटं झाड आहे. तर इथे आपल्याला काय दिसतंय, तर ही जी मुळं आहेत, ही मुळं या झाडाच्या कुठे आहेत? झाडाच्या सर्वात वरच्या बाजूला आहेत, झाडाच्या सर्वात वर आहेत. आणि तुम्ही इथे खाली जर बघितलं, तर ही जी पानं आहेत, म्हणजे या उलट्या झाडाची ही जी पानं आहेत, ही पानं कुठे दिसतात आपल्याला? ही आपल्याला झाडाच्या सर्वात खाली दिसत आहेत. आणि अशा प्रकारचं झाड जर तुम्ही खिडकीतून बाहेर बघितलं तर तुम्हाला खूप हसायला येईल, कारण अशा प्रकारचं झाड काही आपल्याला दिसणार नाहीये. हे तर फक्त आपण एक उदाहरण म्हणून पाहिलेलं आहे. चला आता यानंतर ना आपण वर आणि खाली याबद्दल जाणून घेऊया. तुम्हाला जर विचारलं की हा बॉल कुठे ठेवलेला आहे, तर तुम्ही म्हणाल की बॉल टेबलाच्या वर ठेवलेला आहे, म्हणजेच बॉल हा टेबलावर आहे. आणि यापुढे आपण बघूया की ही जी छोटीशी मनीमऊ मांजर आहे ना, ती कुठे आहे? तर ही मांजर टेबलाच्या खाली आहे. पण तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल आणि तो आपण आता पुढे बघूया. तर इथे आपण असं म्हणू शकतो का की हा जो पिवळा ठोकळा आहे ना, हा पिवळा ठोकळा वर आहे? तर इथे आपण असं म्हणू शकतो की पिवळा ठोकळा वर आहे, पण आपण पिवळा ठोकळा हा सर्वात वर आहे हे म्हणणं जास्त योग्य ठरेल. का माहिती आहे का? कारण इथे आपण असं सुद्धा म्हणू शकतो की हा जो पिवळा ठोकळा आहे, हा पिवळा ठोकळा या जांभळ्या ठोकळ्याच्या वर आहे, किंवा हा पिवळा ठोकळा या नारंगी ठोकळ्याच्या सुद्धा वर आहे, किंवा हा पिवळा ठोकळा या दोन्ही ठोकळ्यांच्या वर आहे. पण जर आपल्याला या पिवळ्या ठोकळ्याचं स्थान दर्शवायचं असेल तर आपण काय म्हणू? आपण असं म्हणू की पिवळा ठोकळा हा सर्वात वर आहे. तर याच प्रकारे आपण पुढचं उदाहरण बघूया. ह्याच्यात तुम्ही बघू शकता, इथे पुन्हा आपल्याकडे हा बॉल आणि हे टेबल आहे. आणि इथे आपण बघूया की इथे आपण असं म्हणू शकतो का की हा जो बॉल आहे हा टेबलाच्या सर्वात वरचा भाग आहे? तर नक्कीच तुम्ही असं म्हणाल की आपण असं नाही म्हणू शकत. का? कारण हा जो इथे रंगवलेला गुलाबी भाग तुम्हाला दिसतोय, तो तुम्ही म्हणाल की हा या टेबलाचा सर्वात वरचा भाग आहे. म्हणजे तिथे आपण काय शिकलोय, तर सर्वात वर आणि सर्वात खाली हे कधी वापरायचं आणि वर आणि खाली हे कधी वापरायचं. इथे बघा, सर्वात वरचा आणि सर्वात खालचा भाग म्हणजे एकाच वस्तूची 2 टोके असतात. तर तुम्हाला इथे या गुलाबी रंगाने जो बाण दर्शवलाय तिथे सर्वात वरचा भाग दिसतोय आणि निळ्या रंगाने जो बाण दर्शवलाय तो सर्वात खालचा भाग दिसतोय. आणि इथे ही जी ठोकळ्यांची इमारत किंवा टॉवर तुम्हाला दिसतेय ती एकच वस्तू आहे. म्हणजेच आपण ही जर ठोकळ्यांची इमारत अशा प्रकारे मोठ्या आकाराची घेतली आणि त्याच्यामध्ये इथे तुम्ही सगळ्यात वरचा ठोकळा आणि इथे सगळ्यात खालचा ठोकळा बघत असाल, तर तुम्ही पाहू शकता की ही सुद्धा एक संपूर्ण वस्तू आहे. आणि या वस्तूचा सर्वात वरचा भाग म्हणजे हा पिवळा ठोकळा आहे आणि सर्वात खालचा भाग म्हणजे काय आहे, तर हा नारंगी ठोकळा आहे. तर ही झाली एकाच वस्तूची ही 2 टोकं. म्हणजेच आपण ज्या प्रकारे या उदाहरणात बघितलं की ह्या टेबलचा सर्वात वरचा भाग काय आहे, तर त्याच टेबलचा जो सगळ्यात वरचा भाग आहे जो गुलाबी रंगाने रंगवून दाखवलाय,
हा भाग याचा सगळ्यात वरचा भाग आहे आणि या टेबलाचे हे जे पाय आहेत, या पायाचा जो हा खालचा भाग आहे तो त्याचा सर्वात खालचा भाग आहे. आणि आपण वर आणि खाली या शब्दांचा वापर कधी करतो बरं? तर जेव्हा आपण वेगळ्या वस्तूंबद्दल बोलत असतो तेव्हा आपण त्या वस्तूच्या वर किंवा त्या वस्तूच्या खाली हे शब्द वापरतो. जसं तुम्ही इथे बघू शकता की इथे टेबलाच्या खाली ही मांजर आहे. मांजर हा टेबलाचा भाग नाही आहे. ज्या प्रकारे तुम्हाला या टेबलाचे 4 पाय दिसत आहेत ते पाय त्या टेबलाचा भाग आहेत, पण मांजर ही वेगळी वस्तू आहे. त्यामुळे आपण इथे म्हणू शकतो की ही मांजर ही टेबलाच्या खाली आहे. तर अशा वेळी आपण वर आणि खाली या शब्दांचा वापर करतो.